नमस्कार, मी पिठलं भाकरी बनवणार आहे आज. हे जिरे घेतले मी, कांदा पत्ता घेतला, व्यवस्थित धुवून घेतलेला आहे मी त्याला. असं मिरच्याची पेस्ट बनवून घेतलं. कढई ठेवली, जिरं घातलं थोडंसं, कढीपत्ते पण घातले मी, कांदे घातले बारीक चिरून, थोडंसं फिरून घ्यायचं त्याला मस्त. पेस्ट टाकून घ्यायचं. कांदा भाजला की थोडंसं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायची थोडी. त्याला फिरून घ्यायचं थोडंसं 1-2 मिनटं असं. लगेच आपण जे बारीक चिरलेले कांदा पत्ता आहे ते टाकू त्याच्यामध्ये. कांदा पत्त्याला थोडं झाकून ठेवायचं आहे 2 मिनटासाठी आपल्याला. कांद्याची पात शिजली पाहिजे. असं पीठ बेसन घेतलं मी, त्याला मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मी पाण्यामध्ये. याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून घ्या, तुम्हाला जसं लागलं तसं तुम्ही करू शकता. थोडं फिरून घ्यायचं आणि बेसनचं पीठ पण अलगचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. असं खूप छान चम्मचनं फिरून घेतलेलं आहे मी, गोळे नाहीत त्याच्यामध्ये. असे सगळं मिक्स करून याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला 5 मिनटासाठी. असं 5 मिनटात आपलं बेसन तयार होते. झटपटवाली रेसिपी आहे ही. झुणका भाकर म्हणता तुम्ही किंवा पिठलं म्हणू शकता. पिठली भाकरी. आम्ही ज्वारीचं पीठ घेणार आहे आणि भाकरी बनवणार आहे. असं छान पीठ मळून घेतलेलं आहे मी ज्वारीच्या पिठाचं. त्याची भाकरी बनवली. पाणी लावून घ्यायचं थोडं वरून, सुकी नाही राहत भाकर. खूप छान भाजतात. मोठ्या गॅसवरच भाजायला लागतात भाकरीला थोडं. असं या पद्धतीची आपल्या भाकरी पण तयार राहतात. खूप छान झाली भाकर पण. आणि असंच पिठलं भाकर ट्राय करा. खूप छान झालेलं आहे. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.